मी जेव्हा नॉर्थ साईडला गेलो होतो, तेव्हा मी बऱ्याच जणांकडून ऐकलं, की आम्हाला गहू पचत नाही आहे. गहू पचण्याची म्हणजे गहू न पचण्याची मोठी तक्रार तिथल्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इथे पण काही लोकांमध्ये गहू न पचण्याची तक्रार पाहायला मिळते. तसा गहू म्हणजे गोधूम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर हा गोधूम हा आपल्या शरीरासाठी फार चांगला असतो. तो आपल्या हाडांना जोडतो. जरी मॉडर्न सायन्स सांगत असेल, की ह्या गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, यामुळे शुगर वाढू शकते, याच्यात कार्बोहायड्रेट जास्त असतात. परंतु आयुर्वेद सांगतो, की हा गहू संधानी आहे. तुमच्या हाडांना जोडतो, तुमच्या पेशींना घट्ट करतो, त्यांची ताकद वाढवतो. त्याच्यामुळे गहू नेहमी खात जा. परंतु हा गहू कोणता खावा यावर एक व्हिडिओ पण मी मागे बनवला होता. तो पण बघा. गहू खाताना आपल्याला जर तो पचत नसेल, तर काही गोष्टी आपण केल्या तर नक्कीच तो गहू आपल्याला पचायला लागू शकतो. एक गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये संस्कार दिलेला आहे. संस्कार म्हणजे संस्कारो इति गुणांतराधानम. म्हणजे एखाद्या द्रव्यावर किंवा गोष्टीवर आपण जर संस्कार केला, तर त्या गोष्टीचं स्वरूपच बदलून जातं आणि ती गोष्ट पूर्ण वेगळी होऊन जाते. तसेच आपले जे अन्नपदार्थ आहे, त्याच्यावर आपण स्वयंपाकाचा किंवा आणखी भाजण्याचा असे काही संस्कार केले, तर त्या गोष्टी आपल्याला पचायला हलक्या होतात. तसाच हा जो गहू आहे, तो जर आपल्याला पचायला हलका करायचा असेल, तर त्या गव्हामध्ये जो काही चिकटपणा असतो, नव्या गव्हामध्ये चिकटपणा असतो. जुना गहू घेतला तर एवढा चिकटपणा राहत नाही आणि तो पचायला पण सोपा असतो. मग त्यामुळे एक तर जुना गहू वापरावा, त्याच्यामुळे गहू पचायला मदत होते. परंतु जर तो तसा नसेल, तर ह्या गव्हाचा चिकटपणा कमी करण्यासाठी तो गहू थोडा, अगदी जर आपण कढईमध्ये भाजला थोडा, तर त्याच्यातलं पाणी उडून जातं आणि तो पचायला सोपा होतो. आणि जेव्हा हाच गहू आपण दळायला देतो, तेव्हा त्याच्यामध्ये थोडी सुंठीची पावडर जर घातली, पिंपळीची पावडर जर थोडी घातली, तर त्या पिठामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिक्स होतात व्यवस्थित आणि त्याच्या चपात्या केल्यानंतर त्या चपात्या पचायला हलक्या होतात.